लोणचं आहे, त्याच्यामध्ये आपला नेहमीचा लोणच्याचा मसाला टाकलेला आहे, मीठ टाकलेलं आहे, सगळं साहित्य व्यवस्थित टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. आपण आता याच्यामध्ये तेल टाकणार आहोत उद्या सकाळी. हे सर्व झालेलं आहे. मसाला आपण केलेला होता त्याच्यामध्ये आपण हे टाकलेलं आहे, लाल तिखट थोडंसं टाकलेलं आहे आणि परत एकदा दळून घेतलेला आहे आणि मसाला हा आपण लोणच्यामध्ये मिक्स केलेला आहे. आपण आता हा बरणीमध्ये भरून घेऊ. नंतर तेल गरम करून ते लसूण आणि तेल मग गार झालेलं त्याच्यामध्ये ओतून देऊ. आता आपण कैऱ्या भरून घेऊ. हे लोणचं अजिबात आंबट नाही, कैऱ्या अजिबात आंबट नाहीत, गोड असल्यामुळे याच्यात आपण थोडासा गूळ टाकलेला आहे. आपण हे आंबट लोणचं करणार नाहीत, गोड लोणचं करणार आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही गोड टाकायचं आहे. आता मी याच्यामध्ये 1 वाटी गूळ टाकलेला आहे. आपण आता हा मिक्स करून बरणीमध्ये भरून घेऊ. त्याच्यासाठी तेल गरम केलेलं आपण त्याच्यामध्ये लसूण आणि हिंग टाकलेलं आहे. पूर्ण असं व्यवस्थित उकळून घेतलेलं आहे. गार झाल्यानंतर उद्या लोणच्यामध्ये टाकून घेऊ. त्याच्यासाठी तेल गरम केलेलं आपण त्याच्यामध्ये लसूण आणि हिंग टाकलेलं आहे. पूर्ण असं व्यवस्थित उकळून घेतलेलं आहे. गार झाल्यानंतर उद्या लोणच्यामध्ये टाकून घेऊ.